श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर। तब्बल 16,684 बक्षिसे 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू। फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील। योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे। यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, व्हर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालिचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत। याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत। योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बाजारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे। कोरेगाव शहरात मेन रोडवर आयडीबीआय बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। सद्गुरू सेवागिरी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा सुवर्णनगरी पुसेगावमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये उत्साहात साजरा। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सुवर्णनगरी पुसेगाव येथे सिद्धहस्त योगी परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा शनिवारी दुपारी 12 वाजता विविध धार्मिक कार्यक्रमांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। धनत्रयोदशी दिवशी पुसेगावमध्ये परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांचे आगमन झाले होते, त्यामुळे यावर्षीपासून महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा करण्याचा निर्धार पुसेगावकरांनी केला होता। तिथीनुसार शनिवारी पहाटे 5 वाजता श्रींच्या समाधीस महाअभिषेक करण्यात आला। मठाधिपती श्रीमंत सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर शेठ जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, गौरव जाधव, सचिन देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाराजांच्या पादुकांना येरळा नदीत स्नान घालण्यात आले। सकाळी 7 ते 9 लघु रुद्र व होम हवन झाले। त्यानंतर हरिभक्त पारायण बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन झाले। दुपारी 12 वाजता श्रींच्या समाधीस व प्रतिमेस पुष्पवृष्टी करण्यात आली। दुपारी 12 वाजता नित्य माध्यान्ह आरती व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात रिक्षा चालवण्याचा लुटला आनंद, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व असून रयतेचे राजे म्हणून ते ओळखले जातात। सर्वसामान्य जनतेशी त्यांनी जोडलेली नाळ आजही कायम असून धनत्रयोदशी दिवशी शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मंत्री भोसले यांनी रिक्षा चालवत सर्वांना सुखद धक्का दिला। मंत्री भोसले हे सातारा शहरात नेहमीच नागरिकांबरोबर, छोट्या मोठ्या व्यावसायिकांबरोबर समरस होत असल्याचे चित्र अनेक वेळा पाहावयास मिळते। त्यांना जनतेमध्ये राहणे नेहमीच आवडते, त्यामुळे जनतेच्या आवडीनिवडी जोपासत ते खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसामान्यांची वागत असतात। यापूर्वी देखील त्यांनी सावकार कुटुंबियातील नवीन टेम्पो ट्रॅव्हलचे पूजन केल्यानंतर ती ट्रॅव्हलर चालवण्याचा आनंद देखील लुटला होता। शनिवारी रात्री त्यांनी रिक्षा चालवली। त्यांच्या रिक्षाच्या मागे बालगोपाळ पळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे। एकूणच मंत्री भोसले यांनी आपल्यातील साधेपणा कायम ठेवला आहे। नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांची घेतली भेट, केली सविस्तर चर्चा। नागपूर येथील राजे श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी सातारा दौऱ्यामध्ये शनिवारी दुपारी 1:30 वाजता पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली। मूळचे देऊर तालुका कोरेगाव येथील असलेले नागपूर संस्थानचे अधिपती श्रीमंत मुधोजीराजे भोसले हे सामाजिक कार्यामध्ये नेहमी पुढे असतात। नागपूर येथे वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते भाग घेतात।
घेतात. शनिवारी ते सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर असलेल्या कोयना दौलत निवासस्थानी मंत्री शंभूराज देसाई यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. जुन्या आठवणींना यावेळी दोघांनी उजाळा दिला. सातारा शहराअंतर्गत प्रवास आता सोयीस्कर. रिक्षा वाहतुकीसाठी नवीन दरांना आरटीओने दिली मान्यता. प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण. सातारा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सातारा येथे झालेल्या विशेष बैठकीत 3 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळांच्या टॅक्सी भाडेदरात वाढ करण्यात आली असून सातारा शहरासाठी पॉइंट टू पॉइंट ई रिक्षा सेवेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार सातारा शहराअंतर्गत प्रवासासाठी पॉइंट टू पॉइंट शेअर ई रिक्षा सेवेला मान्यता देण्यात आली आहे. यासाठीचे मार्ग आणि दरपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सातारा एसटी बस स्थानक ते सातारा रेल्वे स्टेशनसाठी प्रति प्रवासी 65 रुपये तर रेल्वे स्टेशन ते पोवई नाका यासाठी 58 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. पाचगणी येथून सुरू होणाऱ्या टॅक्सी सेवेसाठी पाचगणी दर्शनसाठी 800 रुपये, प्रतापगड दर्शनासाठी 2020 रुपये, वाई दर्शनासाठी 1300 रुपये आणि तापोळा दर्शनासाठी 2160 रुपये असे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. महाबळेश्वर येथून महाबळेश्वर दर्शन पॅकेज 1, 2 आणि 3 यासाठी प्रत्येकी 800 रुपये, प्रतापगडासाठी 1440 रुपये, पाचगणी दर्शनासाठी 1010 रुपये आणि तापोळा दर्शनासाठी 1440 रुपये दर ठरवण्यात आले आहेत. याशिवाय नव्याने विकसित पर्यटन स्थळांसाठी आणि वेण्णा लेक 120 रुपये सारख्या स्थानिक ड्रॉपसाठीही दर निश्चित केले आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर प्राधिकरणाने बडगा उगारला आहे. अशा अनधिकृत उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम 1988च्या कलम 86 नुसार कडक विभागीय कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर गोटेगावच्या हद्दीत एसटीला भरधाव कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक. कंटेनर चालक गंभीर जखमी. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर गोटेगावच्या हद्दीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला भरधाव कंटेनरची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. बसमधील 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास गोटेगावच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील कोल्हापूर सातारा लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मझाहीर शहा वय 26 राहणार जम्मू काश्मीर राज्य असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. प्रत्यक्ष अपघात स्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालक शुभम खोंद्रे वय वर्ष 26 व वाहक राजेंद्र माळी वय 35 राहणार शेनोली स्टेशन तालुका कराड हे इचलकरंजी मुंबई एसटी महामंडळाची बस 20 प्रवासी घेऊन इचलकरंजीहून मुंबईला निघाले होते. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर शुक्रवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास गोटेगावच्या हद्दीत आले असता पाठीमागून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा चालक मझाहीर शहा वय 26 राहणार जम्मू काश्मीर याचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनरच्या समोरील भागांचा चक्काचूर झाला असून कंटेनर चालकाच्या पायाला जोराचा मार लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. बसमधील 20 प्रवाशांसह चालक वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर कोल्हापूर सातारा लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच डीपी जैन कंपनीचे कर्मचारी दस्तगीर आगा यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती दिली. जखमी चालकाला अमृत बाबर यांच्या रुग्णवाहिकेतून तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे हवालदार धीरज चतुर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्ग खुला केला. श्रीराम बाजारतर्फे दिवाळी बक्षीस योजना जाहीर. तब्बल 16,684 बक्षिसे 21 ऑक्टोबरपर्यंत योजना लागू. फलटण येथील श्रीराम बाजारच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी एकूण 16,684 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बाजारच्या कोरेगाव शाखेत ही योजना उपलब्ध असून जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना दिनांक 2 ऑक्टोबर ते दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत केलेल्या खरेदीवर लागू राहील. योजनेतील बक्षिसांमध्ये पहिले बक्षीस होंडा शाईन 125 सीसी मोटारसायकल, दुसरे बक्षीस होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि तिसरे बक्षीस होंडा शाईन 100 सीसी मोटारसायकल यांचा समावेश आहे.
यासह सॅमसंग स्मार्ट टीव्ही, वर्लपूल फ्रीज, सोन्याची अंगठी, सोनी साऊंड सिस्टीम, पैठणी साडी, प्रेशर कुकर, गालिचा अशी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त खरेदी कुपन्सच्या स्वरूपात 1500 पेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत. योजनेची सोडत बुधवार दिनांक ऑक्टोबर 22 रोजी दुपारी 4 वाजता श्रीराम बझारच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात काढण्यात येणार आहे. कोरेगाव शहरात मेन रोडवर आयडीबीआय बँकेच्या खालच्या मजल्यावर असलेल्या श्रीराम बाजारच्या शाखेत योजना उपलब्ध असून कोरेगाव शहर आणि तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.